तालुक्यात ज्यांना मोठे केले ते खोटे होऊन सोडून गेले. माजी आमदार जयंत पाटील यांची खंत. पेण तालुक्यातील शेकापला एक शाप आहे. पेण तालुक्यात ज्यांना मोठे केले ते खोटे होऊन सोडून गेले अशी खंत माजी आमदार जयंत पाटील यांनी पेण येथे बॅरिस्टर A.T. पाटील यांच्या 101व्या जयंतीनिमित्त मनोगत व्यक्त करताना केले. माजी खासदार बॅरिस्टर A.T. पाटील यांच्या 101व्या जयंतीनिमित्त अतुल नंदकुमार म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या वतीने पेण येथील आगरी समाज हॉल येथे बॅरिस्टर A.T. पाटील जयंती मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरी करण्यात आली. यावेळी माजी आमदार जयंतभाई पाटील, RDC बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, अतुल म्हात्रे, डॉक्टर सिद्धार्थ पाटील, शेकापचे माजी नगरसेवक अजित सालुके, प्रकाश शिगृत, माजी सभापती महादेव दिवेकर, चंद्रकांत पाटील, नंदा म्हात्रे, सूर्यकांत पाटील, D.P. म्हात्रे, महेंद्र ठाकूर, सुहास पाटील, रोशन पाटील, नंदकुमार म्हात्रे, राजेश पाटील, बंडाशेठ म्हात्रे, गौतम पाटील, शेखर शेळके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी आमदार भाई जयंत पाटील यांनी मुंबईचा विचार केला तर आगरी कोळी मराठी माणूस हा येथील मूळ रहिवाशी, मात्र बदलत्या काळाच्या प्रवाहात हा मूळ माणूस मुंबईमधून हद्दपार झाला आहे. या धर्तीवर आज नवी मुंबई, तिसरी मुंबई येऊन घातलेली आहे. त्या नव्या बदलात आज येथील जमिनी घेतल्या जात असून येथील स्थानिक आगरी कोळी मराठी माणूस हद्दपार होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या आगरी कोळी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी व्यापक दूरदृष्टी असलेला तरुण, उच्च शिक्षित तरुणांनी पुढे येऊन समाजात काम करण्याची गरज आहे. ती क्षमता अतुल म्हात्रे यांच्यात असल्याचे सांगितले. यावेळी सूर्यकांत पाटील, डॉक्टर सिद्धार्थ पाटील, नंदा पाटील, D.P. म्हात्रे यांनी बॅरिस्टर A.T. पाटील यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. सह्याद्रीवर आपण मीटिंग घेतली. त्या सह्याद्रीच्या मीटिंग मध्ये मुख्यमंत्री आपण बरोबर बोलू. शांत राहा. सागर डिजिटलच्या YouTube चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.